2, 3. हाय, नमस्कार सगळ्यांना. तर मी उद्यासाठी बनवणार आहे बघा उपवासाचे डोसे वर्गीच्या तांदळाचे. तर मी पण तुम्हाला दाखवते बघा मी कसं कसं सामान घेते, कितीला किती माप घेते ते. तर उद्याच्याला भावाचा उपवास आहे ना, त्याच्यामुळे उद्याच्याला म्हणलं उपवासाचे डोसे करावे सगळ्यांना. घरी सगळ्यांनाच आवडतात बघा, रियाला तेवढे जास्त करून नाही आवडत. आर्याचे पप्पा पण खातात बघा, त्यांना पण आवडतात. तर मी उद्याच्याला नाश्त्यासाठी बघा तेच करणार आहे. म्हणलं आज रात्रीच ते भिजू घालावं म्हणून मी आता ते भिजू घालणार आहे बघा. मी तुम्हाला पण दाखवते मी कसं भिजू घालते ते, आणि तुम्ही पण तेच प्रमाण घ्या, मस्त होतात बघा डोसे. तर चला बघूया आपण सामान कसं कसं घ्यायचं. तर बघा मी इथं 3 वाट्या, या वाट्याने 3 वाट्यावर 20 तांदूळ घेणार आहे बघा. हे बघा 3 वाट्यावर 20 तांदूळ घेतले मी. 3 वाट्याला बघा अर्धा वाटी आपल्याला शाबूस तांदूळ घ्यायचं आहे. हे बघा जास्त नाही घ्यायचं, अर्धा वाटीच घ्यायचं. इथं बघा मी 3 वाटीवर 20 तांदूळ घेतले, त्याच्यासाठी मी अर्धी वाटी शाबूस तांदूळ घेतले बघा. शाबूस तांदूळ जास्त घ्यायचे नाही तर चिकट होतात बघा डोसा, असं चिटकतात जास्त करून. त्याच्यामुळे किती जरी घेतलं, 4 वाट्या घेतलं, 4 वाट्यावर 20 तांदूळ तुम्ही घेतलं तरी पण 1 वाटी नाही घालायचं, 1 वाटीला कमीच घालायचं बघा शाबूस तांदूळ. थोडं तुमचं जेवढं प्रमाण असतं, तुम्ही इडली सांबारचं जसं प्रमाण घेता तसंच घ्यायचं, पण जे तुम्ही डाळीचं प्रमाण घेता त्याच्यापेक्षा थोडंसं कमी इथं शाबूचं प्रमाण घ्यायचं. चला मी चांगलं धुवून घेते बघा स्वच्छ 2-3 वेळा चांगल्या पाण्याने. हे बघा मी 3 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेतलं बघा. आता याच्यात आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. हे बघा मी एवढं पाणी घातले. आता याला आपल्याला बंद करून मस्तपैकी रात्रभर भिजत ठेवायचं. चला याला रात्रभर आता भिजत ठेवूया. इथे बघा आता मी रात्रभर भिजवले. आता ह्यातलं आपण पाणी काढून घेऊया आणि प्रोसेस चालू करूया. तर हे बघा आपलं रात्रभर भिजले. आता यातलं पाणी आपण काढून घेऊया. हे बघा मी पाणी काढून घेतले बघा इथं. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये घालून बघा बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि दही घालून घ्यायचं आहे. हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात वरवीचे तांदूळ रात्री भिजू घातलेले काढून घेतले, आणि त्याच्यामध्ये मी 5-6 मिरच्या आणि दही घालून आता चांगलं बघा बारीक करून घेणार आहे. सेम डोसाच्या पिठा आपण करतो बॅटर, सेम तसंच करून घ्यायचं आहे. चला आता आपण हे फिरवून घेऊया. हे बघा मी बॅटर करून घेतले, मी यात काढून घेणार आहे. सेम डोसाच्या बॅटरवरच करून घ्यायचा बघा, काही फरक नाही. हे बघा आपलं बॅटर तयार आहे. अशा बघा कन्सिस्टन्सी हे असं तयार केलं आहे बघा बॅटर. आता याच्यामध्ये आपल्याला नमक घालून घ्यायचं आहे. हे बघा आपल्याला आवश्यकतेनुसार बघा नमक घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही नमक घालून घेऊ शकता. तेरे आसपास दिन सारा, ना जाना कब मैं दिल हारा, थोड़ा सा तूने बहकाया, बहलाया दिल को सह. तेरे आसपास दिन सारा, ना जाना कब मैं दिल हारा, थोड़ा सा तूने. आणि 5-10 मिनिटासाठी असंच बघा झाकून द्यायचं आहे. तुम्ही लगेच केलं तरी पण चालते, काय प्रॉब्लेम येत नाही, कारण आपण याच्यात दही टाकले ना, त्याच्यामुळे थोडंसं आंबूस असं डोसा होऊन जातो, काही प्रॉब्लेम येत नाही. इथे बघा मी डोसा पॅन घेतला, त्याला थोडंसं बघा तेल लावून घेतले आणि त्याच्यावर बॅटर ओतून घेतले बघा. छान स्प्रेड करायचं आहे बघा. तुम्हाला जसं येईल तसं तुम्ही करू शकता, असं काही नाही की नीट झालं पाहिजे. मस्तपैकी स्प्रेड करायचं आणि त्याच्यावर थोडंसं तेल ओतून घ्यायचं. तेल ओतल्यानंतर आपल्याला ते झाकून घ्यायचं आहे. जर आपण झाकून नाही ना घेतलं तर ते पांढरं पांढरं तसंच राहतं बघा. आणि नंतर ओपन करून बघायचं. मस्तपैकी बघा आपला डोसा खालून खरपूस भाजलाय बघा, बघू शकतो. पटकन निघालाय बघा. खाली तेल लावलं की नाही आणि वरून थोडंसं तेल ओतलं की पटकन निघून जातं. हे बघा तुम्ही कसा खरपूस भाजलाय, वरून असाच भाजला पाहिजे तर छान लागतो बघा. खालून पण मस्तपैकी भाजून घ्यायचा बघा डोसा, छान लागतो. एका साईडने भाजला तर असं पिटाळ पिटाळ लागतो बघा. हे बघा तुम्ही मस्तपैकी भाजलाय बघा आपला दोन्ही साईडने डोसा. तर आता आपण हा काढून घेऊया.
हे बघा तयार आहे आपली चटणी. ही डोसा मस्तपैकी भरपूर छान झालेत बघा, बघू शकता तुम्ही. छान होतात बघा डोसे, एकदा नक्की ट्राय करून पहा उपवासाचे डोसे. मधुगाने मारिपोवे ई क्षणं स्वयं